नमस्कार, मी प्राची. सायंकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. हिंगोली लोकसभा. रामदास पाटील सुमठाणकर यांनी 2029च्या लोकसभेची तयारी केली सुरू. मागील 2 वर्षापासून लोकसभेची तयारी रामदास पाटील यांनी केली होती, मात्र त्यांना भाजपातर्फे संधी दिली नाही. शिवसेनेसाठी ही जागा सुटली व त्यांना हिंगोली विधानसभेसाठी तयारी करण्यास सांगितली होती, मात्र त्यांनाही हिंगोली विधानसभेसाठी विद्यमान आमदार त्यांना तिकीट दिल्यामुळे नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. आता त्यांनी 2029 लोकसभेसाठी तयारी केली असून आतापासून संपूर्ण लोकसभा फिरणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये दिली. चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली. आगामी हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत. निवडणूक ही प्रक्रिया आहे. निवडणूक लढण्यासाठी हे सर्व करतोय तर असं नाहीये, कारण आपण आयुष्य या लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे आयुष्य कुठेतरी सार्थकी व्हावं, आपल्या हाताने किंवा आपल्या संपर्काने लोकांचं भलं व्हावं. छोटे अडीअडचणी असतात, त्या दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही आणि आमची पूर्ण टीम काम करणार आहे. म्हणून ही भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस रात्र मग लोकांचे लग्न, कामं, लोकांच्या घरच्या सुखदुःखाच्या अडचणी किंवा मग वेगवेगळे प्रकल्प, मी संकल्पपत्र जे जाहीर केलं होतं निवडणुकीमध्ये, त्याच्यावरती शासनाकडे माझ्या स्तरावर पण मी पाठपुरावा करणार आहे. मंत्रालयाचा मला 11 वर्षाचा चांगला अनुभव आहे. पूरक असं आम्ही या ठिकाणी काम करू. आगामी 5 वर्षामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्या सर्व गोष्टी त्या निवडणुकीपुरता ठेवून हिंगोलीच्या विकासासाठी, हिंगोलीच्या शाश्वत विकासासाठी आम्ही या ठिकाणी रामदास पाटील हा पूर्ण वेळ लोकांसाठी काम करणार आहे. ही भूमिका तुमच्या मार्फत लोकांपर्यंत कळवण्यासाठी आणि लोकांनाही वाटलं पाहिजे की बाबा आपलं हे नेतृत्व, आणि लोकांनी एक युवा नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व म्हणून माझ्याकडे खूप आपुलकीनं पाहत होते. म्हणजे काल एक मी विधिमंडळाचं कामकाज पाहत होतो. म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी माननीय विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सरांच्याबद्दल एक वाक्य खूप छान मनोगत व्यक्त करताना बोलले होते की चुनाव भी तेरे इश्क के जैसा हो गया, हवा मेरी तरफ थी मगर रुझान उस तरफ चला गया. अशी परिस्थिती किंबहुना झाली. जिंकण्यासाठी आम्ही लढत होतो आणि आम्हाला अपेक्षा होत्या, परंतु राज्यातलेच निकाल हे एकतर्फी लागलेले आहेत. जनतेने दिलेला कौल मान्यच केला पाहिजे आणि तो स्वीकारून पुढच्या लढाईला आपण गेलं पाहिजे. माझं वय, माझं अनुभव हे पाहता ही निवडणूक अगदी अंगावर घेऊन आम्ही दिवस रात्र लढलो. आता हा अनुभव पुढे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ, जनतेच्या सेवेत जाऊ, जनतेपर्यंत, घरापर्यंत आम्ही पोहोचून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेमध्ये दिवस रात्र कायम राहू, असा मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व संघटनेतल्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देतो.